मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर मी आज डालगाव इथे आलो आहे. तर इथं खूप सुंदर मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यातील डालगाव इथे आलो आहोत. तर प्राचीन मंदिर आहे हे खूप चांगलं. व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा. तर या मंदिराला कलेश्वर असं म्हटलं जातं. डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॉपर नाव टायटलमध्ये वगैरे देईनच. तर चला व्हिडिओ आपण सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण धालगावमध्ये आलेले आहोत. धालगावमध्ये गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये सुंदर असं यादव काळातील एक महादेव मंदिर आहे. तर हे महादेव मंदिर कलेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मंदिराच्या बाहेर 2 महत्त्वाचे विरगळ असून मंदिराच्या सभामंडपामध्ये 6 विरगळ मांडून ठेवण्यात आलेले आहेत. मंदिराच्या मुख्य मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर आपण वर जर पाहिलं की अत्यंत सुंदर असा एक भारवाहक त्यांनी दाखवलेला आहे. मंदिराच्या छताचा संपूर्ण वजन ते पेलत असल्याचं त्या शिल्पामध्ये दाखवलेलं आहे. हे मंदिराचं मुख्य प्रयोजन असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचा सभामंडप विस्तीर्ण भव्य आहे. काळाचौकामध्ये नंदी मंडपातील जो मुख्य नंदी आहे तो थोडा खंडित झाल्यामुळं मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे. याच सभामंडपाच्या मध्यभागी छतास सुंदर असे एक शिल्प कोरण्यात आलेलं आहे. त्याच्या अवतीभोवती अत्यंत सुरेख असे पुष्पनक्षी कोरण्यात आलेली आहे. या सभामंडपामध्ये गावकऱ्यांनी चांगली पद्धत म्हणजे गावामधले जे काही महत्त्वाचे विरगळ आहेत ते चांगल्या सुस्थितीमध्ये या मंदिराच्या भिंतीत बसवलेले आहे. त्याच्यावर रंग लावलेला आहे. रंग लावल्यामुळं थोडा मूळ शिल्प बघण्यासाठी आपल्याला थोडी अडचण निर्माण होते. तरी पण हे सर्व शिल्प मात्र चांगल्या पद्धतीने त्यांनी जतन करून ठेवल्याचं इथे पाहायला मिळतं. सभामंडपानंतर हा जो भाग आहे इथं संपूर्ण नवीन फरशी बसवण्यात आली आहे. त्याच्यामुळे मंदिराचा मुख्य आपण त्या काळातल्या वैभवाला आज मुकलेला आहोत आणि सगळी मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे. हा जो भाग आहे मंदिराचा अंतराळ भाग आहे. हा सुद्धा भव्य विस्तीर्ण आहे. हे मंदिराच्या समोर दिसणारं गर्भगृह असून मंदिराची चौकट मात्र अत्यंत सुरेख आहे. खाली जर तुम्ही पाहिलं 2 सुरेख असे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. कीर्तिमुख आहेत ते आणि मध्यभागी गणपती आहे. त्याच्यावर योगमुद्रेमधली एक शिल्प कोरण्यात आलेलं आहे. तसं त्याच्या बाजूला दुसरं एक शिल्प स्त्री शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. असं हे सुंदर असं अंतराळ भाग आहे. आणि जर पुढे आलं आणि आपण पाहू शकतो की हे मंदिराच्या मुख्य गर्भगृहातील शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या मागे मात्र अत्यंत भव्य अशी देवकोष्टक आहे. कधी काळी नक्कीच तिथे एक महत्त्वाचं शिल्प असणार. असे हे मंदिर जरूर तुम्ही आल्यानंतर पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, हा मंदिर खूप सुंदर आहे आतून बाहेरून देखील. आणि ग्रामस्थांनी खूप छान हे मंदिर ठेवलेलं आहे. तर रंगरंगोटीचं काम जर का नसलं असतं तर हा मंदिर अजून सुंदर दिसला असता. तर आत नव्याने जे आहे टाईल्स वगैरे घालण्यात आलेले आहेत. रंगरंगोटीचं काम झालेलं आहे. ते थोडंसं छान नाही वाटत. जो मूळ आपल्याला दिसायला पाहिजे तसं नाही दिसत आहे. नाहीतर तुम्ही इतर व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिलेच असतील कसे असतात दिसायला मंदिर. तर जर का आपल्या गावात देखील असे मंदिर असतील तर त्याला रंग आपण देऊ नकात. आणि व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा, कारण की व्हिडिओच्या एंडमध्ये आपल्याला बारव बघायला मिळणार आहे. ह्या मंदिरची पुष्करणी आहे ते देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथं पाहू शकता आपण विरगळ वगैरे आहेत. आणि इथं जे मेन नकाशी काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही व्यवस्थित, जेणेकरून तिथं पेंटिंग झालेलं आहे त्यामुळं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर इथं आम्ही दुपारच्या वेळेस पोचलो होतो. खूप छान आमचे असे दर्शन झाले. मंदिर ओपनच होतं, फक्त दरवाजा लावलेला होता. मग आम्ही ते ओपन करून मस्त असं दर्शन घेतलं आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. तेव्हा जाऊन आम्हाला मंदिराबद्दल थोडीफार माहिती भेटली आणि आजूबाजूला स्टेपवेल बारव आहे तेही आम्हाला
कळालं, मग आम्ही त्याचंही जे आहे व्हिडिओमध्ये ॲड केलं. जर का आपल्या गावामध्ये असे प्राचीन मंदिरं असतील तर तुम्ही मला नक्कीच कळवा, जेणेकरून मी त्या साईडला आलं की एक व्हिडिओ आपल्यासाठी बनवेन. आणि असे मंदिरं खूप ग्रामीण भागातच बघायला मिळतात, आपल्याला शहरामध्ये खूप कमी असतं. तर मंदिराचे अवतीभोवती कसे आहेत ते दाखवते तुम्हाला. ह्या बाजूनी आपण बघू शकता, इथं नंदी महाराज आहेत, बघू शकता आपण. आणि इकडच्या बाजूनं देखील रंगरंगोटीचं काम झालेलं आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूस. तर इथं आता आपल्याला बारव बघायला मिळतो आहे, जेणेकरून खूप प्रचंड मोठं आहे. तर बारावरती इथं लिहिलेलं शिलालेख देखील आहे, तर इथं पाहू शकता आपण. आणि बारावाची अवस्था बघून थोडंसं वाईट वाटलं, कारण की ह्या स्थितीमध्ये मी क्वचितच कुठलं तरी स्टेपवेल, पुष्करणी किंवा आपलं बाराव जे म्हणतो आपण, अशा अवस्थात मी क्वचितच पाहिलेले आहेत. तिथं एवढे सुंदर देवकोष्ठ आहेत, तिथं कदाचित मूर्त्या वगैरे असतील ही आधी, आणि आजूबाजूच्या गावात किंवा ह्याच पुष्करणीमध्ये देखील ते मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील कदाचित, असं पण असू शकतं. तर बारावची अवस्था बघून खूप वाईट वाटली मला. तर मित्रांनो, जर का आपल्या देखील गावात असे बाराव असतील तर मला कळवा. तत्पूर्वी आपण थोडीशी माहिती बघूयात. आत्ता आपण जे महादेव मंदिर पाहिलेलं आहे त्याच मंदिराच्या अगदी जवळ, त्याच मंदिराची त्या काळातली, यादव काळातली एक सुंदर अशी भव्य पुष्करणी आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. काळाच्या ओघामध्ये पाण्याचा जलसाठा जसं जसं कमी होत गेलेला आहे तशा पद्धतीनं आज ही विहीर मोकळी पडलेली आहे. परंतु ह्या विहिरीमध्ये साचलेला गाळ जर काढला तर नक्कीच त्या काळातील जलसाठे आज आपण उघडे करू शकतो. ही विहीर जर पाहिली तर आजसुद्धा सुस्थितीमध्ये आहे. थोडी डागडुजी जर केली तर ह्या विहिरीला पुनर्जीवित आपण करू शकतो. एकंदरीत आता जर सगळं पाहिलं तर अत्यंत मोठं एक कचऱ्याची कुंडी सध्या तयार झालेली आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन श्रमदानातून हे साचलेला जर गाळ काढला आणि याच्यापुढे आपण याच्यात जर कचरा टाकलं नाही तर हे गावातलं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणून प्रसिद्धीस येऊ शकतं. तर अशा अनेक विहिरी देशभरामध्ये जीर्णोद्धार झालेल्या आहेत आणि ही विहीर त्या जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. नक्कीच महाराष्ट्र बाराव मंडळांना किंवा जे काही समिती आहेत त्यांना आम्ही नक्कीच विनंती करू की इथं तातडीनं स्वच्छता होणं गरजेचं आहे. आणि इथे जर पाणी वाढलं तर याचा उपयोग आजूबाजूच्या लोकांनाच होईल, गावकऱ्यांनाच होईल. तर म्हणून येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर हे जर स्वच्छ केलं तर तुम्हाला एक चांगली सुवर्णसंधी नक्कीच प्राप्त होईल. धन्यवाद. तर मित्रांनो, ही पुष्करणी पाहून आपल्याला काय वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा. तर मित्रांनो, हा मला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार, यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.